रवीने ही चॉकलेट आईस्क्रीम बनवली आहे, ते पण घरी, आणि ती पण ड्राय फ्रुट्सची. तिने इंस्टाग्रामवर बघून बनवली आहे, ती आली आहे. वैभवी आईस्क्रीम कशी बनवली तू? अबे साले इकडे ये, भाव खाती बोल. ही आईस्क्रीम कशी बनवली आणि ते पण घरी? कसं काय? ड्राय फ्रुट्स इंस्टावरची रील बघून. ओ मम्मीची मदत घे. ओ नाईस. खाऊन छान कशी. मी आता ट्राय करते ही आईस्क्रीम, बघू कशी लागते. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. मी तुम्हाला माझा फ्रंट फोटो काढून दाखवते, बिकॉज मी आज आंघोळ नाही केली आहे. मग तू मान्य करतोय का की तू सॉरी आहे? इकडे बघून बोल पटकन. हो ना. काय? सॉरी. नीट बोल, आवाज मोठा. सॉरी. मग तू व्हिडिओ मध्ये येणार आहे असं यायचं आहे का तुला माझ्या? ठीक आहे गाईज, आता मी रेडी झालोय. ब्लूज का घातलाय पण तू? मी माझा ब्लॅक आहे. ये ब्लू दिख रहा है. हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे गाईज. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये भले ब्ल्यू दिसत असेल, पण हा ब्लॅक आहे आणि तो डार्क ब्ल्यू आहे. आणि हा आज 14 एप्रिलचा ब्ल्यू घातलाय का तू? आणि हा मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, मी तुम्हाला दाखवते ती. एक मिनिट. येस, ती गोष्ट आहे, अरे ती गोष्ट आहे वैभवीचा पाऊच. हे बघा, मला एक गोष्ट सांगायची, तिची रिॲक्शन, मला एक गोष्ट सांगायची. हे तिचा पाऊच आहे जे मम्मीनी रक्षाबंधनचं म्हणजे साईराजने आम्हाला दिलंय, मला आणि वैभवीला, आणि तिला ते दिलंय. हे बघा ना, तिचा पाऊच पण झोपण्यासारखंच आहे. व्हिडिओ जो तुम्ही मागचा व्लॉग बघितला नसेल तर मी आय बटन मध्ये देतो की त्याच्यामध्ये काय म्हणते हमेशा येई बोलते असं म्हणते ती. पण मी तुम्हाला तो व्लॉग रेकमेंड करेल, तो बघा जाऊन. त्याच्यामध्ये पण वैभवीचं जे आहे की स्लीपिंग, आणि ह्याच्यामध्ये पण बघा ना, हे सगळं स्लीपिंग वाला चूज केलंय. हा, कारण की तुला झोप. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. कसली गरज आहे भाई हिला बघून? एक मिनिट, ह्या मुलीला बघून कोण म्हणेल ना झोपेची गरज आहे? लुक ॲट हर. ओ काहीतरी फेकते, बाहेरून बघू नको म्हणे, मनातून ओळख माणसाला. कोट बन सकती है, ये कोट बनेगी, बैनर छापेंगे लोग. खुद बोल रही है. म्हणना म्हणतर चल आता लवकर. चल कुठे? आम्ही कुठे चाललोय? मी तुम्हाला आता जसं म्हटले, आम्ही कुठेतरी चाललोय. सो क्या, एक मिनिट, कोणीतरी माझा व्लॉग बघताय का? ब्रो, हे बघा, तो माझा हा व्लॉग बघतोय. ओ व्हेरी गुड, लाईक करते भाई. तरी लाईक नव्हता केलेला शहाण्यानी. अच्छा ठीक आहे. 5 years ago. येस, तो आपला व्लॉग बघतोय. हा व्लॉग आधीचा आहे, तर तो तुम्ही बघा. हे बघा, आम्ही चल आता पटकन. काय बोलले? मी तिला फक्त आता म्हणले की पेट्रोल टाकावं लागेल, पेट्रोल नाहीये गाडीमध्ये. तर काय म्हटली? टाकून आली असती ना येताना. केली होती ना. पण ठीक आहे, मला नव्हतं टाकायचं. शायनिंगच वाटतं. माझं हा, आणि इथे आमच्या सोसायटीमध्ये नवीन कॅमेरे बसवलेत, असं सगळं आहे, आणि आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतो. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्हाला असं वाटत असेल की हिची डोळी अशी का वाटतं, ही झोपून उठली आहे, तर आज मी खूप झोप घेतली आहे जास्तीची, आणि मला बोलती
अरे इकडे आहे ती, इकडे ती तेव्हा ते दिसली का? राजदीप. ओय 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 जरा बघून चाल जरा फालतूगिरी कर. काय कर अंकल ने ऐसा टर्न ले लिया. क्या कर रही यार? ही मुलगी आता मला पाडणार होती खूप घाणेड्यासारखं. आणि आता पण इथं बघितलं ना तुम्ही, काहीच भरोसा नाही आहे का? आम्ही इकडे आलोय राजदीप दाबेली खायला. हा त्यांचा मेन्यू आहे लाईक दिस. येस, ह्या ॲक्च्युली हा जो वैभवीला नाही माहिती, बसून घेऊ पहिले आम्ही. ही ॲक्च्युली जी दाबेली आहे ना राजदीपवाली, ती नाशिक रोडला त्यांचा स्वतःचा आहे. तर ते फेमस आहे इकडे आणि त्यांचं आता त्यांनी इकडे पण टाकले. आणि त्यांची ही ब्रांच आहे ॲक्च्युली, दुसरी का तिसरी असेल मला नाही माहिती. पण हां, मी बघितलं होतं रील्समध्ये. सो मी हिला म्हटले की आपण आत्ता खाऊन बघूया कसं आहे तिथली टेस्ट, कारण की खाल्ली नाही आम्ही, फर्स्ट टाइम खातोय. सो म्हणलं चला जाऊया, म्हणून आम्ही इकडे आलो आहे आत्ता. आता बघू आम्ही काहीतरी दाबेली मागू पहिले. आणि यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहे, दाबेली आहे, सँडविचेस आहे. सो या बघू आता काहीतरी मागवतो. काय हवं आहे? दाबेलीच मागूया पहिले, हो ना? सो गाईज आता आम्ही हे बघितलं कच्ची कडक. तर ते आम्हाला सांगतायत की ये इससे बनेगा ऐसे. ओके चलेगा, ये एक दे द्या. तर हा चाट सारखा तो आयटम नाही, म्हणजे मला असं वाटतं ती खारी आहे, ते थंड असेल गरम नसेल. म्हणलं हा ठीक आहे. आणि तो चाटचा काहीतरी आयटम आहे, बघूया. पहिल्यांदा खाते मी हे, कारण की हा ब्रँड आहे इकडचा आहे, गुजरात तिकडचे लोक वाटतं इथे. तर मग हा आयटम काहीतरी नवीन वाटला मला, म्हणून बघते मी ट्राय करून. हे बघा, यांचा मसाला पण वेगळा वाटला मला जरा. न मेकिंग ऑफ इट. बटर दाबेली रे. ओके. आणि आता तुम्ही आम्हाला जे दिलतं ते कच्ची कडक, तो काय प्रकार है नक्की? कच्ची कड़क जीरा बटर आता है ना, हाँ उससे बनता है कच्ची कड़क. ओके. क्रश करके सब ये मटेरियल, मसाला, चटनी, सिंगाड़ा सब आता है, कांदा. ओके, ये गुजरात का आइटम है ना? गुजरात का आइटम. ओके 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 गाईज. सो आमचं हे आलेलं आहे, हे ते कच्ची कडक आहे आणि ही एक सिंपल दाबेली आम्ही मागवली. सो आता टेस्ट करून बघूया कशी आहे. ओके जाती आहेत. सो माझ्यासाठी टेस्ट करून वेगळी असं. सो बघूया. समथिंग डिफरंट. त्यामध्ये त्यांनी म्हणजे दाबेलीचा जो मसाला आहे तोच आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जे दाखवलं ना ते खारीसारखा जो आयटम होता, त्याला काय म्हणता मला नाही माहिती, तर तो आणि फक्त त्याच्यामध्ये दाबेलीचा मसाला टाकला आणि बाकी शेंगदाणे आणि शेव. नाहीच आयटम चांगला आहे. वैभवी ट्राय करते. कसं वाटलं? चांगलं आहे ना? काहीतरी वेगळं आहे, आवडलं मला. आणि ही साधी आपली दाबेली आहे. वैभवी कशी वाटली? रेकमेंड करशील का तू? सो हे मेन फाउंडर आहेत, तर मग तू करशील त्यांना रेकमेंड आपल्या सबस्क्रायबर्सला? ओके. आणि जोरात बोल थोडंसं. प्राइसेस पण अफोर्डेबल आहे. हां, खूपच अफोर्डेबल आहे. 20 रुपीज इज सिम्पल दाबेली आहे आणि आम्ही जे खाल्ली कच्ची कडक ते 40 रुपीज आहे. सो ठीक आहे. नाईस वाईज पण खूप चांगलं होतं आणि क्वालिटी पण चांगली आहे. अच्छी थी टेस्ट. हां हां. तो ती खारीसारखं तुम्हाला जे म्हणलं ना मी, तेच आहे तो आयटम. आणि चांगला होता, वेगळा काहीतरी. सो या अशोक स्तंभावर यायचं असेल तर अशोक स्तंभावर मेन इकडेच आहे त्यांचं राजदीप दाबेली. सो या
सो गाईज आता आमचा प्लॅन होता ॲक्च्युली की गाडी घेऊन यायचं 4 व्हीलर घेऊन, पण मग अण्णा नाही म्हटले बिकॉज आज 14 एप्रिल आहे. सो अण्णांचं असं होतं की गर्दी आहे सगळीकडे, तर तुम्ही नका गाडी घेऊन जाऊ, म्हणून आम्ही 2 व्हीलरवर आलो आणि इकडे आलो. नाहीतर आमचा प्लॅन होता कॉलेज रोडला जायचा, पण ठीक आहे तो काही झाला नाही आहे. सो आता परवा बघू. हां जाऊ शकतो, उद्या किंवा परवा आम्ही जाऊ. आणि आम्हाला तुम्हाला ॲक्च्युली ही दाबेली रेकमेंड करायची होती आणि आम्हाला ट्राय पण करायची होती दोघींना, म्हणून आम्ही दोघी खरं तर आलो इकडे फक्त तुमच्यासाठी. कळतंय तुम्हाला, खूप एफर्ट्स घेतोय आम्ही दोघी, खूप जास्त एफर्ट्स घेतोय. सो प्लीज लाईक करा. लाईक करत नाहीये तुम्ही, फक्त बघतायत व्हिडिओ. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा लोकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज. हवी ही इकडची आणते, ही हरी बोले. तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला ती आवडेल नक्की. जी आता आम्ही खाल्ली आणि आम्ही जी रेकमेंड केली आहे ती खरंच चांगली आहे. सो ती खाऊन बघा. यायचंय का? हिचा स्मूथ माहिती ना तुम्हाला, त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं, तर तिला आवडतं खूप जास्त. ती आता म्हणत होती आपण ते घेऊ, आता नाही म्हणतो शहाणी. अण्णा वॉज राईट बिकॉज खूप जास्त घाण गर्दी आहे. हे बघा, मोस्टली इकडे असतेच या टाईमला. हे बघा एवढी गर्दी आहे, एवढी नाही आहे ॲक्च्युली, गर्दी नाही आहे इकडे, पण तिथे मेन पंचवटी कारंजाचा तो एरिया आहे तिकडे खूप जास्त गर्दी आहे. मस्त दिसतो फुल मून. सो गाईज आता आम्ही घरी आलो आहे जस्ट. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि हे तुमचे असे काही प्लेसेसला आम्ही जातोय, व्हिजिट करतोय किंवा काही फूड रेकमेंड करतो तुम्हाला, तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशली कधी कधी तुमच्यासाठी फक्त ते एक व्लॉग घेण्यासाठी आम्ही तिकडे जातो. आणि म्हणजे की हां हे बघा तुम्ही पण टेस्ट करा, असं इतके एफर्ट्स घेतोय आम्ही. प्लीज प्लीज थोडेसे लाईक करा, कमेंटसुद्धा करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा हा कॉन्टेंट. येस, आणि दॅट्स फॉर दॅट गाईज. आणि तुम्ही काही व्हिडिओज आणि काही कॉन्टेंट काय तुम्हाला बघायला आवडेल आमच्या तिघांकडनं किंवा माझ्या एकटीकडनं, हे तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. बिकॉज कधी कधी काय होतं, कधी कधी विचार नाही करू शकत किंवा असं ते डोक्यात नाही येत की आपण कशा व्हिडिओज बनवायचे आहेत, हे नाही समजत. सो प्लीज मला ते सुद्धा तुमच्याकडनं हवं आहे की तुम्ही त्यासाठी कमेंट करा मला आणि मला सांगा की मी कशावर व्हिडिओ बनवत जाऊ. कारण की कधी कधी एकदम ब्लँक होऊन जाते की नाही समजत की कशावर बनवायला हवे व्हिडिओज आणि तुम्हाला कसा कॉन्टेंट आवडेल बघायला, कोणते व्हिडिओज तुम्हाला आवडतात. आता जसं मी एक ऑब्झर्व केलं एक गोष्ट की ह्याच्या जो वैभवीचा टाकला त्याच्या आधीचा जो व्हिडिओ मी टाकलेला बन गार्लिक राईसचा, तो खूप जणांनी बघितला तो व्हिडिओ. पण म्हणजे त्याच्यावरून हे कळाले की तुम्हाला तशी व्हिडिओज आवडतात की जे फेल जात आहेत. आम्ही काही गोष्टी बनवतो आणि ज्या फेल जातात, तर आमचे रिस्पॉन्स कसे असतात, ती प्रोसिजर कशी आहे फॉर एक्झाम्पल, तर ते तुम्हाला बघायला आवडतंय हे मला कळालं त्याच्यावरनं. तर मग मी तसे बनवत जाईल वाटलंच तर. पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आमच्याकडून काय बघायला आवडेल, कसे व्हिडिओज मी टाकत जाऊ. सो येस तसे पण मला कमेंट करा तुम्ही आणि मला सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओज बघायला आवडेल. येस. सो गाईज तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता बाहेरून फक्त दाबेली खाऊन आलो आहे तर मग आम्ही घरी जेवणार नाही, तर नाही, असं नाही आहे. आम्ही घरी पण जेवणार आहे आणि आम्ही आता बाहेरून खाऊन पण आलो आहे. असंच असतं, सगळीकडे असंच असतं. हे जे तुम्हाला दाखवतात ना कॉन्टेंट क्रिएटर की आम्ही मस्त असं खाल्लं, हे केलं, घरचं जेवण ते घरचं असतं, बाकी काही नसतं. घरी जेव्हा आपण 2 चपात्या खातो पोट भरून, तेव्हाच म्हणू शकतो की जेवण झालंय, असंच असतं. छोल्याची भाजी. सो आपण आता गरम करू आणि जेवण करून घेऊ.